मंडळी, रव्यापासून बनणारा टेस्टी आणि जाळीदार तितका सॉफ्ट बनणारा नाश्ता तुम्ही कधी खाल्ला आहे का? एक वाटी रवा, त्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं. त्यानंतर आहे ते फेटून झाल्यानंतर एक इनोचे पॅकेट आहे ते यामध्ये वतून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यावरती पाणी घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्त मिश्रण हे पातळ करू नका आणि व्यवस्थित असं हे एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे मिश्रण वतून घेतलं. छान असं पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण आहे ते प्लेट ठेवून घेतलेले आहे. तर हे 10 मिनिटासाठी वाफवून घेईपर्यंत चटणी बनवून घेऊ. थोडासा पुदिना घेतलेला आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि फुटाण्याची डाळ घातलेले आहेत. कोथिंबीर सुद्धा थोडी घालायची, थोडीशी साखर घालायची आहे, मीठ चवीपुरतं आणि दही थोडं 2 चमचे घातलेलं आहे आणि छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. पाहू शकता हिरवी वाटणातील चटणी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे. तर हा पदार्थ आहे तो सुद्धा छान असा वाफवून तयार झालेला आहे. या प्रमाणाने कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता जाळीदार आणि सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर थोडासा अगदी तडका देऊन घ्यायचा आहे. एका पॅन मध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसे लाल तिखट टाकून ह्यावरती हे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही खूप छान चवीचा नाश्ता तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.